मूर्खासारखी हट्टीपणा करून त्या माणिकसाठी आपल्या घराचे दरवाजे उघडे ठेवलेस तू? असं का केलंस? वा, कला, सौंदर्य आणि बुद्धिमत्तेचा संगम आहे ही कुंडली. बुध, चंद्र आणि शुक्र अतिउत्तम. अरे गुरुजींचा चेहरा सांगतोय की सगळे ग्रह अगदी प्रसन्न आहेत. गुरुजी, दिगू आणि माणिकचा भाग्योदय होईल, छान सुखाचा संसार होईल, असा जवळपासचा पण उत्तम मुहूर्त काढून द्या. आम्हाला लवकरात लवकर साखरपुडा करायचा. अहो, माणिक म्हणजे कुबेराचीच मुलगी. या घरामध्ये लक्ष्मीच्या पावलाने ती यायला पाहिजे आणि त्याच्या सगळ्या पायऱ्या आहेत ना व्यवस्थित पार होऊ दे. अहो गुरुजी सांगा लवकर की साखरपुडा कधी करायला हवा. यांचा आणि माणिकताईचा साखरपुडा. नवमी, या नवमीला दुग्ध शर्करा योग आहे. हा, उत्तम मुहूर्त आहे. साखरपुडा त्याच दिवशी करता येईल. नवमी? आज काय प्रतिपदा ना? रमाई, अगं 8च दिवस राहिले. वा 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 वा, अगदी उत्तम झालं. म्हणजे ह्या घरचं रूप आता पालटेल. हो गुरुजी, हीच तिथी आपण साखरपुड्यासाठी नक्की करूया. बरं, निघू मी? येत या. रमाई, अगं किती धावपळ होणार आहे आपली, किती तयारी करायची आहे. अगं यमे, मी आहे ना. आता माणिक आपल्या घरी सून म्हणून येणार ना, म्हणून त्या आनंदात माझ्या अंगामध्ये 10 हत्तींचं बळ संचारलेलं आहे. आता दिगूच्या आणि माणिकच्या साखरपुड्याची अशी जय्यत तयारी करतो ना, तुम्ही बघतच राहा. आपण तयारीत कुठे कमी पडायला नको. सासूबाई हवंच नका हो करू. भाऊंचं दुसरं लग्न नका नाव करू. पाया पडते तुमच्या. तुम्ही सांगाल ते सगळं करेल मी. झाली हिची रडरड सुरू झाली. दिगू आणि माणिकचं लग्न थांबवण्याची संधी तुला दिली नव्हती का? मग का नाही त्याला क्षमा मागितलीस? आता दिगू आणि माणिकचा साखरपुडा या नवमीला होणारच. एवढंच नाही, काही दिवसात लग्न पण होणार. काही दिवसात लग्न पण होणार. काही दिवसात